नमस्कार भक्तांनो, श्री स्वामी समर्थ. जीवनात कधी कधी अशी वेळ येते जेव्हा आपल्याला वाटते की आता सर्व काही संपले आहे. प्रयत्न करतो पण यश मिळत नाही. लोक आपल्यावर विश्वास ठेवत नाहीत आणि मन भीती निर्माण होते. पण अशा वेळी एक आवाज आपल्याला धैर्य देतो. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हा आवाज आहे स्वामी समर्थ यांचा. प्रत्येक माणसाच्या जीवनात अडचणी येतात. कोणाला पैशाची समस्या असते, कोणाला नोकरीची चिंता असते, तर कोणाला नातेसंबंधातील त्रास असतो. पण स्वामी समर्थ सांगत असतात, संकट म्हणजे शेवट नाही, ते फक्त आपल्याला धैर्याची परीक्षा असते. ही एक कथा आहे एका तरुणाची. तो खूप मेहनत करत होता, पण त्याला यश मिळत नव्हते. त्याने व्यवसाय सुरू केला, पण तो बंद पडला. नोकरी शोधली, पण मिळाली नाही. तो पूर्णपणे निराश झाला. एक दिवस त्याच्या मित्राने त्याला सांगितले, तो अक्कलकोट येथे जाऊन स्वामी समर्थ यांचे दर्शन घे. तो तरुण अक्कलकोटला गेला. तिथे जाऊन त्याने मनापासून प्रार्थना केली. त्याने एकच प्रार्थना केली, स्वामी, मला योग्य मार्ग दाखवा. त्यानंतर त्याने पुन्हा मेहनत सुरू केली. हळूहळू त्याचे जीवन बदलू लागले. स्वामी समर्थ नेहमी सांगत असत, कष्ट करा, देवावर विश्वास ठेवा, कधीही हार मानू नका. यश लगेच मिळत नाही, पण प्रयत्न थांबवले तर यश कधीच मिळत नाही. स्वामी समर्थ म्हणत असत, मनात वाईट विचार ठेवू नका, कारण आपले विचार आपले भविष्य घडवतात. जर आपण सकारात्मक विचार केला तर जीवनातील प्रत्येक अडचण सोपी वाटू लागते. स्वामी समर्थ नेहमी लोकांना सांगत असत, गरजूंना मदत करा, कारण दुसऱ्याला मदत करणे हेच खरे धर्म आहे. जीवनात यश मिळवण्यासाठी संयम खूप महत्त्वाचा आहे. कधी कधी परिणाम मिळायला वेळ लागतो, पण जर आपण संयम ठेवला तर यश नक्कीच मिळते. स्वामी समर्थांचा सर्वात प्रसिद्ध संदेश आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हा संदेश लाखो लोकांना धैर्य देतो. भक्तांनो, जीवनात कितीही अडचणी आल्या तरी हार मानू नका. स्वतःवर विश्वास ठेवा, देवावर विश्वास ठेवा आणि नेहमी लक्षात ठेवा, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी